एका साजे तुझ एका महिमा साजे तुझ एका नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कार्यक्रमामध्ये उद्घाटन पर कीर्तन हे मानत होतं, परंतु परवापासून तब्येत काय पाहिजे तेवढी साथ देत नाही आणि म्हणून साठी हे कीर्तनाचा कार्यक्रम मी उभा राहण्याऐवजी अंकुश भाऊला उभं केलेलं आहे आणि ते कीर्तन करतील.
धरुणी जाय वासनेचे बीज धरुणी जाय संत चरणा रज लागता सहज संत चरणा रज लागता सहज चरणा रज लागता सहज चरणा रज लागता सहज वासनेचे बीज धरुणी जाय वासनेचे बीज धरुणी जाय वासनेचे बीज धरुणी जाय मग राम नामे उपजे आवडी 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 सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे अंडी प्रेम दाटे वैनी नीर लोटे प्रेम दाटे नैनी नीर लोटे अंडी प्रेम दाटे नैनी नीर लोटे प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी 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 सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे कामने साधन तुला बहुमते कामने साधन तुला बहुमते कामने साधन तुला बहुमते कामने साधन तुला बहुमते मयि उपदेशे पूर्व पुण्य हरि उपदिष्टे पूर्व पुण्य हरि उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे हो पार कुमारी ओ बार तुम्हारी हो पार कुमारी पार तुम्हारी हो पार कुमारी आये हो पार कुमारी ओ बार तुम्हारी जय हो पार कुमारी जय बार जय 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 हो पार ओ बार तुम्हारी राज लागता सहज संत चरण रज लागता संत चरण रज लागता संत चरण रज लागता सहज संत चरणा राज लागता
सहज वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैने निर्लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडे सुख घडू घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ भगवते परी उपदेशते पुण्या मग राम नामे उपजे आवडे सुख घडवडी लागे विठाला 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 पांडुरंगा कारो प्रथमाना माना दुसरी गाना संतातिया संतातिया हे पांडुरंगा कारो प्रथमाना माना दुसरी गाना संतातिया दुसरी गाना कार्यक्रमाचं प्रास्ताविक असं की आज शालाबागप्रमाणे भैरवनाथ मंदिरावर चालत आलेला हा त्रिदिन ज्ञानदान आणि चिंतन शिबिर या चिंतन शिबिराचे 9 वर्षे आणि 9 वर्षामध्ये अचानक आमचे गुरुवारी जाधव महाराज यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं अंकुश भाऊ मी काय कीर्तन करणार नाही तू मला करावं लागेल मी म्हणलो बाबाजी प्रवचन गोष्ट माझ्यासाठी मोठी घेवा पण कीर्तन मला जमणं काही शक्य नाही तर ते मला असं सांगितलं मग कीर्तन शक्य नाही मग आता म्हातारी काही म्हाताऱ्याच्या पाठीमागे शेती पडत टाकणार गायकवाड हो आणि नंतर आम्ही आमच्या भाऊंना फोन केला मी काय नाही आता काही गाड होत आहे पण कधी तुकाराम महाराजांचे घोडे करतील
हे काय मला सांगता येत नाही, पण गाडावरती लाट गेला प्रसंग आहे. आता तुम्ही सर्वांनी काय करायचं ते ठरवावं म्हटलं आणि या ठिकाणी मला कीर्तन करण्यासाठी बाबांनी उभं केलं. ठीक आहे, तर कीर्तनामध्ये पहिला प्रथम असा संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई मग रामा नामे उपजे आवडे सुख घडू घडीवा ढोलावे. आता संत चरण रज लागता सहज. महाराज, संत जर जीवनामध्ये भेटले तर वासना जळाल्याशिवाय राहत नाही, पण आपली जळलीच नाही. कारण संत चरण रज लागत असं वासनेचे बीज जळून जाय मग रामनामे उपजे आवडीन सुख घडू घडीवाड. ज्यावेळेस वासना जळून जाती आणि त्या नामावर तुम्ही ज्यावेळेस आरूढ होता त्याच्यानंतर काय होतं, सुख घडू घडीवाड होऊ लागे. आणि मग काय होतं, कंठी प्रेम राहते नाही निरलोटे. अहो ते कंठामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो ना, आता कोणी काही म्हणू, पण कंठामध्ये आल्यानंतर लटलट कापल्यानंतर डोळ्यातून आसू आल्यानंतर मी नाही म्हणत तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात, कंठी प्रेम राहते नाही निरलोटे मग हृदयी प्रगटे रामू. नंतर त्याच्यामध्ये हृदयामध्ये त्या नाम प्रगट होते. आणि मग तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य. अरे त्या पूर्व पुण्याही लागती. अशा पद्धतीने अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्याकडून मांडण्याचा प्रयत्न केला. आवडलं कीर्तन तर मी माझ्या पद्धती सरळ सरळ तुम्हाला भावार्थाचा प्रस्तुत असं की संत चरण. महाराज, संत भेटणं इतका अवघड नाही. आणि संत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, संत ओळखणं सगळ्यात अवघड गोष्ट. तुम्हाला काही कसं काय म्हणता, पण एखादं म्हणाल पांडुरंग उठ रे तुला जीव घालायचंय मला, तो संत होऊ शकतो. तो संत होऊ शकतो. त्याचं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ठरलं तर केदूरचे कालोपाठक. केदूरचे कालोपाठक असताना एका काशीच्या महात्म्याला कळालं, ब्राह्मणाला कळालं, विद्वानाला कळालं काय का केदूर मध्ये एक संत आहे, त्याचं नाव कालोपाठक आणि तो खूप कीर्ती गाजलेली आहे. आणि त्या कीर्ती गाजल्याने तो दर मुक्काम दर कोस करीत 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 केदूर गाव आले. केदूर गावी आल्यानंतर त्याने सांगितलं का म्हणे, ते बसले होते 2-4 मुलं खेळवीत आणि त्यालाच विचारलं का म्हणे कालोपाठक कुठं राहतात. त्याने सांगितलं कालोपाठक मीच आहे. जेवढे कालोपाठक तुम्ही येतात, मला असं वाटलं काहीतरी वेदात ध्यान करीत असतात, कुठं पोथी वाचत असतात, कुठं चवळ्यामध्ये असतात, तुम्ही तर पोरं खेळवताय. काय तुमची पद्धत काय? ते म्हणजे नाही बाबा काय, मग तुम्ही काशीवर आहात, पंडित आहात तर जेवण घ्या. ते म्हणले जेवण तुमच्याकडं, तुम्ही तर पोरं खेळवता म्हणे, मग पोरं जर टाकून दिले तर, ते म्हणे पोरं जर टाकून दिले तर वेगळी टाकून देतो म्हणले. मग काय करता म्हणे, तू काय साधू आहे का? तू जर साधू आहे तर तुझे मुलं पोटचे जर मुलं तू विहिरीत टाकण्याची भाषा करतो, तू काय साधू आहे? आणि कालोपाठकाने त्याच्या मुलं धरले आणि विहिरीमध्ये टाकले. टाकल्यानंतर त्या पंडिताला अहंकार झालेला होता आणि त्या अहंकाराला म्हटला, तुला तर सुतक पडलंय. काय झालंय? तुला सुतक पडलंय आणि सुतक पडल्यानंतर आम्ही खातो कसंच कसं. त्यामुळे जर महाराज मुलं जर बोलावले तर जेवताल का? ते सांगितलं मुलं बोलावल्यानंतर जेवताल का? तो जसा या कॅमेरेकडे मी तोंड करून उभा राहिला होता अशा पद्धतीने तो त्या कालोपाठकाला बघून राहिला. आणि त्याने आणि बाबा कालोपाठकाने आवाज दिला, मुलांनो चला रे, हा महात्मा उपाशी जात आहे. जसे पोरं घरामधून बाहेर यावेत त्या पद्धतीने मुलं बाहेर आले. आणि त्या विद्वानाचा काय झाला, अहंकार नाहीसा झाला. असा जर संत तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर लाभला तर तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण साधूची व्याख्या, संताची व्याख्या वेगळी करतोय. आपण संताची व्याख्या काय करतो, असा चांगला पाहिजे,
तर गाडी असली पाहिजे, गाता आलं पाहिजे, सगळं त्याला आलं पाहिजे. पण तसं नाही. मला तुम्हाला दुसरंही उदाहरण संताचं देता येईल. तर ज्या वेळेस माणूस काबाड कष्ट करून सुद्धा संत होऊ शकतो, त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला जर सांगायचं जर ठरलं तर मी माझ्या जीवनाचा परिचय देतो. तुम्ही म्हणाल येडायचा काय? मी माझ्या जीवनाचा परिचय देतो. मी माझ्या वयाच्या 37 वर्षापर्यंत ऊस तोड कर, ईट भट्टी कर, वाटण ते काम कर. प्रत्येक कामामध्ये काम करत असताना साधारणतः कोण कोणाचा गुरु होतो? गुरु बरं, सद्गुरू नाही म्हटलो. कोण कोणाचा गुरु होतो सांगता येत नाही महाराज. सदैवाने ज्या महात्मा राहुरी विद्यापीठामध्ये नोकरीला असताना ते महात्मे शिंगवे कामत शिंगवेचे असताना कसा त्यांचा योग या राक्षी गावी आला मला सांगता येत नाही महाराज. भगवंताने ते निवेदन केलेलं आहे आणि त्या निवेदनाप्रमाणे हरिभक्त गुरुवर्य जाधव महाराज हे राक्षीमध्ये होते. आणि सदैवाने भाग्याची गोष्ट मी अभिमानाने सांगेन का मी आणि माझी पत्नी तिच्या माहेरून म्हणजे माझ्या सासरवरून येत असताना तिनं सांगितलं का हो माझ्या जीवनातला मी पहिला प्रसंग सांगतोय. इथं कसा उभा राहिलो हे तुम्हाला कोणत्या संताच्या सानिध्यात गेल्यानंतर मला ही उभं राहण्याची संधी मिळेल हे तुम्हाला सांगतोय. तुम्ही म्हणता काही सांगायला लागला, पण मी माझ्या जीवनात संत भेटल्यानंतर काय होतं, संत कोणाला म्हणतात ही व्याख्या तुम्हाला मी माझ्या जीवनामधून सांगायला सुरुवात करतो. आणि तिनं सांगितलं का हो आम्ही निघालेला असताना तिनं सांगितलं गाडी त्यांच्या घरापासून 2 किलोमीटर पुढे आली. तिनं सांगितलं का हो मी ज्या महाराजांकडून माळ घातली त्या महाराजांना मी सद्गुरू करून घेतलंय. त्या महाराजांचं घर इथं आहे. दर्शनाला जाण्याची इच्छा आहे. दर्शनाला जाण्याची इच्छा आहे म्हणून त्याने सांगितलं. आणि मी लगेच कुठलाही विचार न करता समोरून त्यांचाच मुलगा समोरून येत होता. रविवार दिवस होता, बाजार होता. मी सांगितलं हो थांबा म्हणलं, कारण आडमुठ्या माणसाचं काम अवघड असतं महाराज, सोपं नसतं. कारण जोपर्यंत त्या दगडाला आकार येत नाही तोपर्यंत त्याला काय असतात, खाचा असतात. आणि ती खाच पुढं घुसल आणि पुढं जखम करीन, त्याचा ठ्यापा नसतो. अशाच पद्धतीने मी गेलो आणि त्यांच्याच मुलाला विचारलं का ते जाधव महाराज कुठं राहतो. हकीकत सांगतोय, वस्तुस्थिती सांगतोय. त्या जाधव महाराजाच्या सानिध्यात आल्यानंतर नारदाच्या गादीवर बसण्याचा अधिकार त्यांनी मला उपलब्ध करून दिला. त्यांचा विषय मी बोलतोय. भाग्याचा उदया माझ्या भाग्याचा उदय झाला. आणि उदय असा झाला मग ते पुढे सांगतो लगेच. माझ्या भाग्याचा उदय असा झाला का तुम्हाला मी म्हटलो नाही का संत कसे असावेत, संताची भेट कशी झाली. तर संताची भेट मला अशी झाली आणि मी गेल्यानंतर तिनं दर्शन घेतलं बरं का महाराज. मी ते घेतलं, खरं बोलतो, नारदाच्या गाठीन खोटं बोलणार नाही. मी दर्शन घेतलं नाही, पण मागून मलाही लाज वाटली बरं का. खरं बोलतो, खोटं बोलत नाही. मी म्हणलं चला ती दर्शन घेतले, मी घेतलं. परंतु त्या वातावरणाचा मला बदल सांगतो तुम्हाला. मला चहा दिला आणि चहा घेतल्यानंतर
जसं एखादा बल्बला वायर कट झालेला असतं, करंट मारल्यानंतर तिकडं फ्यूज मारल्यानंतर इकडं प्रकाश व्हावा, अशा पद्धतीला खट माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. निघलं 37-38 वर्ष आपले मातीत गेल्यासारखे वाटायला लागले म्हटलं. मनामध्ये तिला नाही म्हटलं, तिला जर म्हटलं तुझं जरा ते काय होतं मग अहंकार निर्माण होतो ना. मी काहीच नाही बोललो असं जमतं मग ते. पण मी तिला ते काय म्हणजे मी काय तिला कधी विरोध केला नाही. तू पारमार्थात जाती का कीर्तना, जाती का भावनाला, पण आपलं काय मला म्हणजे या नामाचं महत्व पटत नव्हतं. म्हणजे मला सांगायचंय काय, ह्या नामाचं महत्व मला पटत नव्हतं. आणि पटत नसताना मला म्हणजे कीर्तन भावनामध्ये आवड होती, पण या नामाचं महत्व मला पटत नव्हतं. परंतु ज्याप्रमाणे प्रकाश माझ्या जीवनामध्ये पडला आणि चहा घेतला आणि चहाचा प्रकाश पडला, तिथून पडल्यानंतर मला वाटतं एक बरेचसे असे म्हणजे 4-5-6 महिने होत गेले, असाच षष्टी जवळ आलेली असाच तो प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगामध्ये आमच्या मित्राला म्हटलं चला हो महाराज आपण कधी जाऊन राक्षीला. महाराज मी अशी माळ घातली नाही, मी असा अनुग्रह घेतला नाही, मी असं काहीच नाही केलं. इथं अभंगामध्ये जैन सांगितलं महाराजांनी कंठी प्रेम दाटे नाही निरलोटे, अशा पद्धतीने मी पूर्णपणे अनुभव घेतला. माळ न घालता 8 ते 10 महिने मी बाबाच्या सान्निध्यात राहिलो. जाधव बाबांच्या 8 ते 10 महिने सान्निध्यामध्ये राहिलो. मी एखादा गेल्याबरोबर नाही ते म्हणते चला माळ घालायची. मी नाही हो, माळ घालण्यात काय म्हणजे माझ्या गळ्यामध्ये पहिली माळ होतीच, पण मी नाही हो, आपल्याला नाही जमत. परंतु ज्यावेळेस त्या माझ्या जीवनामध्ये मी प्रत्यक्ष अनुभवलं आणि अनुभवल्यानंतर मला जसा माझ्यामध्ये त्यांच्याकडे जायचो, जसं त्या वातावरणामध्ये बदल होत गेला आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं. आणि परिवर्तन झाल्यानंतर माझा त्याला तुम्ही अनुग्रह म्हणा अथवा म्हणू नका, मला तुम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु माझ्या जीवनामध्ये माझा अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी पुढची क्रिया असतील हरिपाठामध्ये सांगितलंय, ती क्रिया सांगितली. ती क्रिया सांगितल्यानंतर फोन आला अचानक बाबांचा आमच्या बंधूंना का बाबा, आमच्या बंधूंना फोन आला. त्यांना सांगितलं होते अंकुश भाऊंना सांगा घरी थांबा, मी येणार आहे. मग ते म्हणले आमचे आई वडील इथेच आहे. ते म्हणले बाबाच्या बोलण्यात फरक झाला. काय झालं? बाबाच्या बोलण्यात फरक झाला. शिवपोऱ्या इतका पारमार्थिक म्हणजे वस्तुस्थिती आहे, वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी एवढं मोठं या घरामध्ये एवढं मोठं पोरगा असं हे पोरग इतकं म्हणजे रगीला असतं. बाबाचं कन्फ्युजन झालं. म्हणजे सुनीलच्या ऐवजी अंकुश, सुनीलच्या ऐवजी अंकुश झालं. परंतु ते शहानिशा केली. बाबा कोणाचा? ते म्हणले अंकुश भाऊच. कुरवाडीला माथा कुरवाळला गेला. त्याच्यावर तुपाचा जो जी क्रिया सांगितलेली माथा कुरवाळल्यानंतर बाबांचा ज्या वेळेस मित्रांनो माता माऊलींनो जोपर्यंत तुमचा प्रबोध होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठंच परमार्थामध्ये नाही हे 100% जाणार. नारदाच्या गादीवर सांगतो सद्गुरु पुढे बसलेले. कोणी म्हणत असेल माझा प्रबोध झाला आणि माझ्या सद्गुरूने माथा कुरवाळला. महाराज माथा कुरवाळल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पुढच्या पदाला नेऊन पोहोचतात तोपर्यंत शेवटच्या पदापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला त्या नामाचं चिंतन करावं लागतं. पण आपलं असं आहे का प्रबोध म्हणजे विषय असा आहे का प्रबोध झाल्यानंतरच पहिलं जे नाम आहे तर पहिल्या नामामध्ये अष्टसात्विक भाव होतात. आणि तर ते कोणाला झाले
तर ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये 4व्या श्लोकामध्ये संजयाची नेमणूक राजा धृतराष्ट्राला नेमणूक सांगितले होते म्हणजे युद्धाचा वृत्तांत सांगण्यासाठी. आणि तिथं ज्यावेळेस ही संजय अर्जुनाचा आणि भगवंत श्रीकृष्णाचा संवाद चालू होता आणि त्या संवादाचा जो आवाज त्यांच्या कानावर भोग येऊन पडला आणि मग संजय काय झाला, अर्धा मिनिट होऊन गेला आणि त्याने सांगितलं का हा राजे काय झालं, जरी हा कानाने डोळ्याने जरी आंधळा असला तरी हा सुद्धा काय झालाय, बुद्धीनं सुद्धा आंधळा आहे. इथं काय आहे, अमृताचा वर्षाव आहे. परंतु काय आहे, हा शेजारच्या गावाला गेल्यासारखा झालाय. कोणाला, धृतराष्ट्राला. कोण म्हणतंय, संजय म्हणतंय. परंतु पुढे त्याने सांगितलंय मालक आहे, मालक असल्यामुळं बोललं तर पाप लागत. आपल्याकडे आहे का तसं, मालकाला बोललं तर पाप लागत? काय असा विषय आहे का माता माऊल्यांनो, आहे का आपल्याकडं? जर मालकाला बोललं तर पाप लागत. मी नाही म्हणत, की संजय म्हणतोय धृतराष्ट्राचा विषय चाललाय, तुमचा मान नाही चालला, घरगुती नाही चालला हा विषय. घरगुती विषय नाही सांगत मी तुम्हाला. राजाला नेमणूक केली होती संजयाची आणि संजयाने सांगितलं जर बोलावलं मालकाला तर पाप लागत. पण आजची परिस्थिती तशी नाही. गायकवाड महाराज तिनं सांगितलं 11:30 वाजले तयार, उद्या येणार नाही. 11:30 वाजले तयार, उद्या येणार नाही बाई, दुसरी बघ. मी नाही सांगत, शास्त्र सांगते. आपल्याला तो म्हणण्याचा अधिकार नाही. का नाही तर मला एक सांगा, मग संजय जर तिने नेमणूक केलेली होती, राजाला जरी काही कळत नव्हतं, अमृताचा वर्षाव होत होता, या नामाचं चिंतन तिथं चालू होतं, संजयाचा आणि अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा जो संवाद चालू होता आणि त्यांना सांगत होते अरे तू काय मारणार नाहीस, तू काय मारणार नाहीस, तू अनंत जन्मापासून माझ्या बरोबर येईल. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं म्हणजे अर्जुनाचं डोकं खवळलं आणि त्याने सांगितलं खरे काय म्हणतो म्हणे तू, मी आज हे ज्ञान मनुला सांगितलं, सूर्याला सांगितलं, यक्षुला सांगितलं आणि हे ज्ञान मी तुला सांगतोय. अरे म्हणे तू मी सांगतोच ना. कोण म्हणतोय, अर्जुन म्हणतोय. कोणाला, भगवंताला म्हणतोय. तू आणि मी सांगताय, तू मला काय शिकितो हे ज्ञान अजिबात नाही. तुम्ही सांगताय, तू काय सांगायला लागला, तू मारणारा नाही. मग त्याने सांगितलं. मग पुन्हा अर्जुनाचे जी डोब्यावरचे झापड आहे ते गेल्यानंतर अर्जुनाने सांगितलं भगवंता तुला मी बहु पुण्य केले आम्ही आणि त्या पुण्याच्या जोरावर आम्ही तुला आपलंसं केलेलं आहे. जर काही घडलं तू आमच्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी काय करतोय, तुला न सोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुन्हा त्यांनी सांगितलंय बाबा रे, आणि जरी सगळे जर सोयरे मेले, अभ्यस्त मेले तर उद्या काय होईल, कुलभ्रष्ट होईल, मला पाप लागल. आणि पाप लागल्यानंतर पाप जर घडलं तर देव लांब जातो, संत त्याच्यापासून लांब जातो. आणि जर तुम्हाला तुमचं जर प्रारब्ध जर उदायला आलं तर महाराज मला सांगा, कमळ चिखलामध्ये उगतं, कमळ चिखलामध्ये उगतं आणि कमळ चिखलामध्ये उगाल्यानंतर त्याचं कमळ फुलल्यानंतर भोंग्याला सांगावं नाही लागत मकरंद तिथे आहे म्हणून. तसं तुमची जर पुण्य भरपूर झालं, तुमच्या पुण्याचा जर साठा भरपूर झाला तर सद्गुरू आपोआप भेटतात, आपोआप भेटतात. ते माझं उदाहरण आहे, मी तुमचं नाही सांगत. बिना सायाला भेटले आणि बिना सायाला भेटल्यानंतर आज या मला एक सांगा महाराज, ज्याच्या गळ्यात कधी टाळ नाही. मी सांगितलं महाराजांना काल, महाराज मी कुठल्याच प्रकारचा कोणीच नाही, परंतु माझ्या वजन टाकलंय आणि मी सार्थ करण्याचा प्रयत्न करीन. मी गायकवाड महाराजांना सांगितलं मला लय ताल सूर काळ काहीही कळत नाही, मला फक्त बोलता येते. बरोबर आहे. मी त्यांना सांगितलं महाराज मला काय नाही येत मला, मी सर्वसामान्य, फक्त मी उठलोय आणि उभा राहिलो वस्तुस्थिती. मी कुठला अभ्यास नाही, काहीच नाही, मला काहीच येत नाही. फक्त माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा कटाक्षाने माझ्या पाठीवर थाप मारली
का मला जोश चढतो. अबुल्या सायाचे नाही काढले दया लागे. अबुल्या सारीके नाही काढले दया लागे. नाही काढले दया लागे. माझ्या मस्त डोक्यावर मस्तक कुरवाळल्यानंतर महाराज तिसरा दिवस हनुमान वस्ती सालवडगाव या ठिकाणी सप्त्याचं निवेदन झालं आणि निवेदन झाल्यानंतर गुरुवर्यांनी सांगितलं, मला फोन लावला. मी त्यावेळेस फोनची फक्त किरकोळ सोय होती. त्यांनी सांगितलं, अंकुश भाऊ तुम्ही कुठं आहात? म्हणलं दारे जातो. त्यांनी काय करू काल मी दारे धरीत होतो. येतो ना काय करतो म्हणलं दारे धरतो. ते म्हणले उद्यापासून सप्ताह चालवायचा आणि सप्त्यामध्ये तुला प्रवचन करायचं. तिसऱ्या दिवशी माथ्यावर हात ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवसाची गोष्ट आहे. मी म्हणलं बाबा जमन का? ते म्हणले भाकरीच काय जमतात का तुला? काही बोललो नाही आणि उठलो आणि व्यासपीठावर बसलो. काय बोललोय मलाही माहिती नाही आणि मी आता काय बोलतो ते मलाही माहिती नाही. मी हे जे खोकं आहे महाराज, हे खोकं आहे. फक्त या खोक्याला जसे तुम्ही याला वायर लावलेत तसे समोर बसलेलं जे वायर आहे मला फिक्स झालेलं आहे आणि त्याची टचिंग बसली आणि त्या टचिंगच्या जोरावर मी बोलतोय. अशी कविता धनी वेगळा. कविता धनी वेगळा. एक वेगळा धनी वेगळा. ते साळोखी मंगळ बोलत सेवानीची कविता धनी वेगळा. ती कविता धनी वेगळा. साळोखी मंगळ बोलत सेवानीची कविता धनी वेगळा. तिचा बोलावता धनी जो वेगळा असतो तसा माझ्या या खोक्याचा बोलावता धनी वेगळा आहे आणि मी त्याच्यापासून फार वेगळा आहे. पण माझं जर असं करीत गेलो असतो, मी जर म्हटलंच असतो नाही मला नाही बोलता येत बाबा, मला नाही बोलता येत आमच्या ईश्वभाऊ सारखं, आमच्या ईश्वभाऊला आम्ही काही जरी म्हणलं की ईश्वभाऊ मला नाही मला नाही जमणार बरं का तुम्ही आपलं बघून घ्या, तर मला जमलं नसतं. परंतु तुम्हाला संतांचं मी माझ्या जीवनामध्ये सांगितलं. आता आणखी तुम्हाला संतांच्या जीवनामध्ये ज्यांचा आपण अभंग घेतला आहे त्यांच्याच अभंग म्हणजे त्यांच्यात थोडंसं चिंतन घेऊ आपण. ज्या टायमाला जिजामातेच्या डोळ्यामध्ये भामचंद्र डोंगरावर डोळ्यावर पाणी आलं, डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं, आवली त्यांचं नाव म्हणजे आवली म्हणायचे, आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं, का ग आवले आज तू भाकरी घेऊन आली, तुला भाकरी घेऊन येण्याचा त्रास होतो का? तुला भाकरी घेऊन येण्याचा जर त्रास होत असेल तर भाकरी घेऊन येऊ नको. तिला सांगितलं नाही महाराज नाही. मग तुम्ही या डोंगरावर आहात का त्या डोंगरावर आहात का त्या डोंगरावर भामचंद्रावर आहात का घोरड्यावर आहात का भांडाऱ्यावर आहात मला काही कळत नाही. आणि मला काही कळत नसल्यामुळं मी ह्या डोंगरावरून त्या डोंगरावरून त्या डोंगरावरून ह्या डोंगरावर येते. म्हणून महाराज मला सांगा, बरेचसे लोक बरेचसे महात्मे म्हणतात तुकाराम महाराजांची मंडळी भांडखोर होती, ती तुकाराम महाराजांना खूप बोलत होती. मला एक सांगा, इथं माता माऊल्या बसलेल्या आहेत, एका माता माऊलीला म्हणा एकच दिवस या 3 दिवसातून एकच दिवस फक्त त्या पठ्ठ्याने रचरायचं, तिला म्हणा फक्त चौकशी करून जेवणाचा डबा घेऊन इथे त्याला आणि तो जेवल्यानंतर तो जेव. महाराज होईल शक्य? शक्य होईल महाराज? होईल शक्य? कोणाला होईल? माता मावल्या आहेत ना तुम्ही? होईल शक्य? आमची चिन्ह तर नाही भाऊ, नाही ना, खरं बोलावं माणसाने होणार नाही.
मग मला सांगा ती काजाक होती, भांडकर होती, कोणती उपमान लावतो आपण? आपला अभ्यास फक्त उलटा आहे. इतका अभ्यास उलटा आहे का आपण कोणाला काही बोलू शकतो. आता एखादं म्हणून कोणाचं कीर्तन आहे, त्याला काय अक्कल आहे का? त्याला काय चाचमा बदललाय का? पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का आपला? आपला जर पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, आपला जर चाचमा काळाच असेल तर तुम्हाला पांढरा दिसेलच करून. प्रत्येक जण विचारतो का कोणाचं कीर्तन आहे? आजोबा म्हणजे तुमचं नाक घेऊन नाव नका सांगू. मी नका, मी का माणसं खातो का? तेव्हा नागू जो तुमचं नाव नाक सांगू, मी का माणसं खातो? तेव्हा लोक कमी येते. मी म्हणलं गर्दीची काय गरज आहे? गर्दी पाहिजे. गर्दीची काय गरज आहे? गर्दी पाहिजे. बाजूला जाऊ आपण खेळायचे आपल्याला. तर त्यांनी सांगितलं ज्यावेळेस तुम्ही उशीर होतो तुम्हाला जेवायला, मला ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर यावं लागतं, त्या डोंगरावरून ह्या डोंगरावर यावं लागतं. आणि येऊस करता करता तुम्हाला न्यायला कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतो. आणि याचा मला त्रास होतो. हे माता काय म्हणल्या? याचा मला त्रास होतो म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलं. विठ्ठल विठ्ठल ते म्हणले आवले, उद्यापासून हा तुझा त्रास कमी करून टाकतो. काय? हा तुझा त्रास मी कमी करून टाकतो. त्याने कसा? देऊ गावाच्या बाहेर निघाल्यानंतर तो डोहा आहे, त्या डोहाजवळ इंद्रायणी नदीच्या डोहाजवळ 3 रस्ते फुटतात. एक भामचंद्राकडे जातो, एक घोरड्याकडे जातो, एक भंडाऱ्याकडे जातो. तिथं पाठी खाली ठेव आणि ज्या रस्त्याला तू कान लावायचा आहे, भामचंद्राकडे जायचं, भामचंद्राच्या रस्त्यावर कान लाव. आणि ज्या ठिकाणी तुला ज्या रस्त्याला रामकृष्ण हरी आवाज येईल त्या रस्त्याने तू यायचं. मी त्या डोंगरावर असेल. मला सांगा महाराज, ह्या आवर्त परिणाम होतो संताचा, पण त्या मातीवर झाला. ह्या द्यावर संत भेटी झाल्यानंतर तो होतोच, पण मातीवर झाला. मातीवर परिणाम झाला. मातीवर तुमच्या माझ्यावर कधी होईल भगवंता कृपा कर. काय एवढा जर परिणाम होतोय, तुम्हाला आणखीन एक उदाहरण देऊन सांगतो. असंच एका ठिकाणी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये शिवजी कासार नावाचा एक ग्रस्त होते. आणि त्या ग्रस्ताला त्या ठिकाणी चाल म्हणण्याचा मान होता. महाराज, त्या काळामध्ये आपल्यासारखी सिस्टीम नव्हती, आपल्यासारखे टाळ नव्हते. असले तरी तुकाराम महाराज जरी कीर्तनाला असेल तर टाळ किती असतील? परिस्थिती विचार करा. त्या काळामध्ये आणि शिवजी कासार कीर्तनाला गेले आणि इकडं घडूनही तो प्रसंग घडला. कधी तो काळ येऊ नये तो काळ आला आणि शिवजी कासारांचा जे बाळ होत बालक मृत्यू पावलं. शिवजी कासाराचं बालक मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर त्याच्या पत्नीचा आक्रोश पाहिल्यानंतर सगळेच माणसं चांगले नसतात. त्याची एक शेजारी नव्हती, तिला कधीच बरं वाटत नव्हतं. तिनं सांगितलं, एवढं सुद्धा कळू नाही का पाय नवऱ्याला? पोराचं दुखत आहे, दवाखान्यात न्यायचं, इकडे न्यायचंय, तिकडे न्यायचं. उठत सुटत होता तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला जातो. आता उचल पोरग आणि जाऊ दे मला तिथं. तिनं सांगितलं नाही. कसं जाऊ?
त्या कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे महाराज ते. मला एक सांगा, ज्या महात्म्यांना तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचा ज्यांना मान आहे, त्या कीर्तनामध्ये ममाजीबा सारखे अहंकारी माणसं सुद्धा कीर्तनाला येत होते. शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला येत होते. तो प्रसंग असा आहे, मूलमेळ मारल्यानंतर तिनं सांगितलं का कोणाला तरी निरोप पाठवा आणि शिवजी कासार येतील आणि अंतविधी होईल. उशीर होत चालला आणि कीर्तन तिकडं वेळ होत चालली. त्यावेळेस साधनाची काही सोय नव्हती. गावातल्या ग्रस्तांनी सांगितलं नाही बुवा आपलं काही जमणार नाही, तुम्ही आपलं पहा. परंतु त्या शेजारणीचा अनुग्रह झाला आणि त्या अनुग्रहामध्ये तिनं सांगितलं होतं काय का जाय ना मग जाय, तेवढं देव करतोय ना, जाय मग त्याचे घर पाठ ते बाळ घेऊन. सज्जना हो, ते बाळ त्या शिवजी कासाराची पत्नी आपल्या पत्नी आपल्यासारखी नव्हती हो. तिनं सांगितलं देवा, अरे ह्या बांगड्याच्या पैशामधून जो मिळणारा पैसा आहे तो खर्च मी जे करते, साधू संत आले तर मी कोणालाही उपाशी पाठवत नाही. माझ्यावर एवढा का घाला घातला भगवंता? मी असं काय पाप केलं होतं तुझं? माझं भाळ तू नेलं शिरावून, हरकत नाही. आता कोणीही माझ्याजवळ माझे मालक सांगण्यासाठी बोलावण्यासाठी कोणी जात नाही. परंतु त्या बाईला सांगितलं जा कीर्तनाला. आणि कीर्तनामध्ये गेल्यानंतर त्या तिथं बसल्या. बाळ मांडीवर घेतलं आणि बसल्यानंतर त्यावेळेस शिवजी कासारांचं आणि मामाजी बुवा आणि शिवाजी महाराज हे तिघजण शेजारी कीर्तनामध्ये बसलेले होते. ते शेजारी बाईनं सांगितलं का हो, मूल झोपलंय का? तुमच्या डोळ्यातून पाणी का येत आहे? एवढं भगवंताचं नाम गोड गाण गातात तुकाराम महाराज आणि याच्यामध्ये सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये असो आहात. काय झालाय, काय प्रसंग झालाय? आणि ते प्रसंग झाल्यानंतर तिने सांगितलं बाई, मी शिवजी कासारांची पत्नी आहे आणि माझं मूल हिरावून घेतलंय आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी उशीर होतोय म्हणून मी इथं आले. ते म्हणे व्हा ना पुढं, मान अंत्यविधीला उशीर होतोय, पुढं व्हा. परंतु महाराज ते तुकाराम महाराज होते. ते तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. तुकाराम महाराजांनी डोळे बंद केले आणि सांगितलं पांडुरंगा, अरे भगवंता, अरे या शिवजी कासाराने तुझं काय केलंय? अरे त्याची पत्नी मिळेल त्या पैशामध्ये, मिळेल त्या गोष्टीमधून जे 2 रुपये मिळतात ते साधू संतांना जीव घालती आणि तिच्यावर एवढा मोठा आघात का? पण तिथं त्यांना मामाजी बा विचारित होते, महाराज शिवजी बा, तुम्हाला या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचा मान कसा मिळाला? प्रसंग इकडं काय आहे आणि त्यांना विचारतात काय? त्याने सांगितलं आतापर्यंत जीवनामध्ये मी माझा वडिलोपार्जित माझ्या वडिलाचा जो धंदा आहे तो बांगड्या भरायचा धंदा आहे आणि बांगड्या भरीत असताना दोन्ही हाताने बाईचा हात धरावा लागतो. माझ्या वडिलांनी हा दुकानदारी बंद केल्यानंतर मला सांगितलं, शिवजी, ज्यावेळेस तू ह्या धंद्यामध्ये पदार्पण करशील, ज्यावेळेस ज्या बाईचा हात धरशील, तुझ्यापेक्षा जर ती मोठी असेल तर आई म्हणून त्या बाईच्या हाताला हात लावायचा, बांगड्या भरायला सुरुवात करायची. जर तुझ्या वयाची असेल, तिचा हात हातात घेतल्यानंतर तुला बहीण म्हणायचंय आणि तिला बांगडी भरायची. आणि जी वयाने लहान असेल, ती वयाने जी लहान असेल, अशा जर भगिनी तुझ्या समोर जर बांगड्या भरायला आली, ज्यावेळेस तिच्या हातामध्ये तिचा हात तुझ्या दोन्ही हातामध्ये घेतल्यानंतर तुझी ती कन्या आहे. या पद्धतीनं तू काय कर, तुझा व्यवसाय कर
आणि व्यवसाय करीत असताना त्याने सांगितलं आणि याच्या जोरावर मला तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचा मान मिळाला. महाराज इतकं सोपं आहे? वाटतं परमार्थ इतकं सोपं आहे? नाही महाराज, परमार्थ इतकं अवघड आहे. मी प्रत्येक माझ्या प्रवचनामध्ये सांगतो बरं महाराज, परमार्थ हा तलवारीच्या धारेवर चालण्यापेक्षाही अवघड आहे. तलवारीच्या धारेवर चाललो तर फक्त पायच कापे. आपलं कुठं चाललं होतं? काय गेले नव्हतं. त्याने सांगितलं अशा पद्धतीने मी दुकानदारी केली आणि दुकानदारी केल्यानंतर मला तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचा मान मिळाला आहे. आणि पत्नी बाळ घेऊन त्या कीर्तनामध्ये बसलेले आहे प्रेत घेऊन आणि तुकाराम महाराजांचा जय घोष चालू आहे. पांडुरंगा, काही जरी झालं, काय केलं शिवजी कासाराने? आतापर्यंत त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्ट त्याने चुकीची केली नाही. कोणत्या चुकीची सजा देत आहे? मी जर बघितलं तर शिवजी कासाराच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. त्याच्या वडिलाच्याही जीवनामध्ये नाही, त्याच्या आजोबाच्या जीवनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. असं असताना त्याचं बाळ तू का हिरावून नेलंस भगवंता? तू का हिरावून नेलंस? आणि तुकाराम महाराजांची पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद भागवत महाराज की जय. आणि असा जयघोष झाला. आणि जयघोष झाल्यानंतर बाळ जसं झोपेतून उठावं तसं शिवजी कासारांच्या मंडळीच्या मांडीवरलं बाळ उठलं आणि आईच्या डोळ्यामधलं पाणी पुसायला लागलं. आई काय झालं? आई काय झालं तुला रडायला? आई काय झालं तुला रडायला? आई तुला काय झालं रडायला? आणि शिवजी कासारांच्या आईला शिवजी कासारांच्या पत्नीला वाटलं मी स्वप्नात आहे का काय? बाळ तर मृत्यू पावलेला आहे. सज्जना हो, तिला जरी तू तिला उपदेश चुकीच्या मार्गाने केला होता, जा ना. काय उपदेश केला होता? जा ना. तो त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणतोय ना, तुका त्याला जर भगवंताचं येणे ना, मग जा ना तिथं, तो जिवंत करील ना. आणि शिवजी कासारांचा मुलगा जिवंत झाला महाराज. आणि जिवंत झाल्यानंतर जर असे संत जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर आले तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग मला सांगा, असे जर संत भेटत असतील तुम्हाला आम्हाला, तर मग संत ओळखण्याची रीत काय? संत ओळखायचे कसे? बहु अवघड संत भेटी पहिली जगती करुणा केली. संत भेटी बहु अवघड आहे. आणि ती कशाने मिळती? तर सायासाने मिळते. आणि ते सायास करत असताना कोणी सायास केला? शिवजी कासारांनी. कोणता केला? त्यांच्या जीवनामध्ये काम काय केलंय? बांगड्या भरायचं काम केलंय. पण कसं केलं? एकनिष्ठेने केलंय. आणि एकनिष्ठेने जर काम करीत असताना भाव धरून जर काम करीत असलो तर कुठेही तुमच्या माझ्या जीवनामध्ये व्यत्यय येणार नाही. काम तर करावं लागणार तुम्हाला मला. तुम्ही आम्ही ग्रस्ती आहात, ग्रस्ताला काम करावं लागणार. बिगर कामाचं काय? आमच्या महाराजाला सांगितलं तुम्ही 8 दिवस पगार वाजायला घरी राहा. त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे ते. ज्यांना गरज आहे ते करतात ना. आणि तुम्हाला वाटतं का पैसे दिल्यानंतर बारमाचं होत नाही? गरज आहे त्यांची आपल्याला.
त्यांची गरज आहे आपल्याला आणि गरज असताना का करू नये विठ्ठल असे जर संत आपल्या जीवनामध्ये भेटले तर काय होईल उद्धार व्हायला वेळ लागणार नाही आणि संत चरणारच लागत असत वासनेचे पिंड जळून जाईल मग रामनामे उपजी आवडी तर असा जर संत आपल्या जीवनामध्ये भेटले तर काय होईल कुठल्याही प्रकारची आम्हाला आपल्याला सहवास म्हणजे हे करायची गरज लागणार नाही कुठे जाण्याची गरज लागत नाही मला सांगा सावता महाराज कुठे गेले होते सावता महाराज कुठे गेले पंढरपूरला गेले कुठेच नाही गेले त्यांनी काय सांगितलं कामामध्ये काही म्हणाला दुःख होईल दुःखाचे कामामध्ये काही म्हणाला जाईल दुःख होईल दुःखाचे त्यांनी पुढे सांगितलं बाबा संत जर जीवनामध्ये आले तर अशा खूप साऱ्या संत भेटतात आणि पण आपली व्याख्या वेगळी आहे आपल्याला संतांची व्याख्या आपण वेगळी करतो मग यांच्यानंतर आल्यानंतर काय मग त्यांनी सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे घरी वाळू लागे
त्या नामाच्या जोरावर सुख वाढत जातं. नुसतं वाढतच जातं का? नाही. तर या जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करायची तर कशासाठी? तर ते नाम घ्यायचंच कशासाठी? तर ती क्रिया करायचीच कशासाठी? तर आपला हा जीवन चाललेला आहे विठ्ठल विठ्ठल. तर सुख घडोघडी वाढू लागले. काय होतं? संतांची भेट झाल्यानंतर सुख वाढायला लागतं. कसं वाढू लागतं? तर प्रत्येक ठिकाणी तुम्हा आम्हाला ती रीत सांगितलेली आहे संतांनी. त्या रीतीप्रमाणे गेल्यानंतर त्याच्याशिवाय काय होत नाही? सुख वाढत नाही. घोष करू हरी कथा. महाराज, ह्या भगवंताच्या चिंतनामध्ये सुख वाढत 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 जाऊन काय आपल्याला शेवटचा श्वास टाकीत असताना त्या नामस्मरणामध्ये टाकायचं आहे. हे जीवन आहे. ह्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करत असतं. फक्त एवढंच एक जीवन आहे. मनुष्य योनीमध्येच आपल्याला भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होता येतं. ते जर कशाच्या माध्यमातून होते स्वतंत्र संतांच्या माध्यमामधून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतं. महाराज, एखादं तुम्हाला उदाहरण देऊन सांगा. आपल्याला प्रत्येक ठिकाणी विठ्ठल विठ्ठल मिळणार नाही. मग त्याने काय सांगितलं? कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. ते ज्यावेळेस कंठामध्ये नाम आपण धारण करतो आणि ते धारण केल्यानंतर काय होतंय? नीर म्हणजे डोळ्यामध्ये वाचू येतात. म्हणून सांगितलंय, कानी जे पेरिले डोळ्यातील उगवले व्यापक भरले तोचे हरी. तो काय पुढे दिसला पाहिजे? विठ्ठल कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे हृदय प्रगटे नाम किंवा राम. तर मग कसं? तर तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच, संतांच्या माध्यमामध्ये गेल्याशिवाय, संतांनी दिल्याशिवाय, संतांनी जे दिलेलं नाम आहे त्या नामावर तुम्ही आम्ही जर आरूढ असलो तरच आपल्याला ती अवस्था प्राप्त होती. बाबांनो, हात जोडून सगळ्यांना विनंती करून सांगतो, ज्यांना कोणाला असं वाटत असेल का हे अंगात येतं, कंठी प्रेमदाटी नाही होतो, जर कोणाला असं वाटत असेल पण ते अंगात येतंय किंवा रडतेच, मला एक सांगा, किती हजार रुपये दिल्यानंतर तुम्ही 2-1,000 माणसामध्ये गडागडा लोळण, कोणती माता लोळण किंवा कोणता पुरुष लोळण, 10,000 रुपये देतो मी त्याला, मला तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये लोळून दाखव, 10,000 रुपये देतो. तो म्हणतोय ना कोणी एखादा जर म्हटला तो हे जर खोट आहे त्याला आपण सांगू
10,000 रुपये देतो तुला पब्लिक मध्ये इथं काय कोणी त्याला माहिती नाही का आपली आई आहे, आपला भाऊ आहे, आपला पती आहे इथं. आणि ज्यावेळेस ती अवस्था होती अभंगामध्ये सांगितलं कंठी प्रेमराटे नैनेरी रोटे ज्या टायमाला ही जी अवस्था प्राप्त होती त्या मातेला त्या भगिनीला ज्यावेळेस ती प्राप्त होती मग ती गडाबडा लोळायला लागती. कैसी नशा है हरि नाम की कैसी नशा है हरि नाम की ती पेल्याशिवाय तर ती अनुभवल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. आणि प्रत्येक जण म्हणतो का हे काय खरं आहे का हा परदेश महाराज तुम्ही द्याला का बघू तुम्ही द्याला दादा महाराज द्याला शेटे महाराज द्याला काय पण बोल द्याला आमच्या कोण द्याला कोण द्याला महाराज तुकाराम महाराज त्यांनी काय सांगितलं कंठी प्रेमराटे नैनेरी रोटे मग हृदय प्रगटे अमृत. हा आणि काय झालं होतं आता किती पैसे दिल्यानंतर ते परत करतात बरं हे सगळं चुकल्यानंतर किती पैसे दिल्यानंतर होईल होणार नाही. का होणार नाही का तर तो नाम आहे त्या नामावर तुम्ही ज्यावेळेस आरूढ ते नामाचं चिंतन कराल त्या चिंतनावर तुम्ही प्रत्येक वेळेस आरूढ व्हाल आणि आरूढ झाल्यानंतरच तुम्ही त्या दशेला प्राप्त व्हाल. तुम्ही सगळे आले मला वाटतं मीच कीर्तन करत आलोय. हा असं मला वाटायला लागलं दिसल्या बरोबर हे सगळे दिसायला लागले. यांना सांगितलं होतं मी काय कडबुला कालच म्हणलं हा मला काहीच येत नाही. हा दाढी जाणार काय दाढी करतो ह्या टायमाला बाबा आले वस्तू सांगतो घोटण्याचा नारळ काढून बाबा तुम्ही काय म्हणले जर तुला पण दाढी झालं जास्त काय पाणी पाडलं जास्त तो मंडपात यायचं नाही. मी बी त्यांना आता खायचं सांगतो मी कीर्तन झाले सारे कापर्यंत येणारच नाही. करती बडा बडा होती करती बडा बडा होती करती
त्यावेळेस ज्या गोष्टी भगवंता ज्यावेळेस डोळे लागतात त्यावेळेस राजा दशरथाने त्यांना विचारलं का ती ढोळा जेवणची पद्धत आहे ना, डोळा जेवण. ज्यावेळेस डोळा जेवण असतं त्यावेळेस ज्यावेळेस दिवस गेल्यानंतर डोळा जेवण आहे त्यावेळेस तिचे डोळे विचारले जातात. त्यावेळेस त्यांना विचारलं होतं कौशल्य मातेला, मग तुझं काय तिने सांगितलं होतं काय, आणि रे धनुष्य आणि रे धनुष्य मारीन रावणाला. आणि त्याने सांगितलं. नंतर दुसरीला विचारलं, त्यानं सांगितलं होतं काय, कनिष्ठाला गादी आणि ज्येष्ठाला वन. 12:30चा टायमिंग आहे त्याच्यामुळे लांबायचं नाही. 12:20 झालं ते. आणि त्यांनी सांगितलं. मग मला एक सांगा बरं, प्रत्येक जण काय म्हणतो रामायण म्हणलं ते नाही झालं वनवासाला पाठवलं आणि काय माहिती होतं का, इथं काय सांगितलंय हा भागात काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं त्याच वेळेस विचारलं होतं काही काही ना काय, तिनं काय सांगितलं होतं, कनिष्ठाला गादी आणि ज्येष्ठाला वनवास. लोक म्हणते तिला वनवासाला पाठवलं. काय खरं तुमच्या या महाराज बरोबर म्हणजे काय बोलायचं भाषण बोलायची कडी नाही ना. नाही नाही म्हणले काय झालं, नाही म्हणजे गाडीनं पिंड नेला, गाडीनं पिंड नेला आणि मग पुढं कसं काय झालं असता पुढचं, मग तिथं कसं काय झालं असतं केलेला आपला परकस काय पुढं झाला असता, तिचा शाप कसा फेटला असता ज्यावेळेस तुझ्या हातावर पिंड पडत. त्याचे दोन हा ज्या टायमाला वाल्मिकी ते सांगितलं होतं, वाल्मिकीने लिहून ठेवलं होतं तुझं पिंड पडन, ते पिंड गेल्यानंतर तुला काय होईल, तो हातावर पडून हातावर पडल्यानंतर मग तू ते येऊन बुडवणीला प्राप्त होशील. तिथून पुढं माझं चिठ्ठी याच्याकडे जावं लागेल आपल्याला, कशाकडे हारण्याकडे पुढे जावं लागेल चेक. मग मला हे काय म्हणायचं फक्त एवढंच का, ज्या टायमाला तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणले तुकाराम महाराज, पूर्व पुण्याशिवाय कुठलीच गोष्ट, पूर्व पुण्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. मग प्रत्येक जण काय म्हणतं पूर्वसंचिताचे फळ, पूर्वसंचित जर तुमच्या माझं चांगलं नसतं तर ह्या धर्म मंडपामध्ये मला आणि तुम्हाला येण्याची गरज नसती लागली. सगळ्या चोख सोडून द्या तुमच्या, तुम्ही तर खूप माणसायचं. अरे माझ्यासारखा मुखा बोलतोय गंमत नाही, मुका बोलतोय मुका. मला सांगायचं भाग्यामध्येच असावं लागतं, भाग्याशिवाय होत नाही. महाराज तुमच्या अनुभव सांगितलं माझे भाग्य कसे उदायला आले तुमचे. महाराज तुम्ही राहून आमच्याकडे पाठवले, आमचं जे पूर्वसंचित होतं ते फळाला आलं आणि फळाला आल्यानंतर जे रानोमाळ हिंडणारे ते या व्यासपीठावर उभं करायचं काम त्यांनी केलं. काकानी बाबाला जे सांगितलं, बाबानेच ते कानात ओतलं आणि त्या ओतल्याने त्याचा परिणाम झाला. जे कानात ओतलं आणि त्या कानात ओतलंय आणि ते डोळ्यातून उगवलंय, व्यापक भरलंय,
सृष्टीमध्ये ते ज्यावेळेस दिसायला लागलं त्यावेळेस असं वाटायला लागलं जाधव महाराज जे आले आणि त्यांनी जे प्रपंच उद्ध्वस्त केले त्यांच्या देहाच्या माध्यमातून झालंय का ते? मोहिनी कशी घातली गुरुला, मोहिनी कशी घातली गुरुला, मला वेळेत गेलं बरोला, मला वेळेत गेलं बरोला, मला वेळेत गेलं बरोला. मोहिनी कशी घातली गुरुला, मोहिनी कशी घातली गुरुला, मन पवनाचं देव आता पुढे चित्त एक करून मन पवन चित्त एक करून मन पवनाची आपल्याला 12व्या अध्यायाकडे जावं लागेल. मन पवनाची खेळणी केली अनु हाताचा आलो हाताचा आलो काशी महादेव बोधेनी दिवशी साधका तुम्हा समाधी बोधेनी दिवशी साधक. मला सांगा की कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? मला प्रश्न पडला हो, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? चालू तुम्ही लिहिली का? कोण लिहिली? 12व्यामध्ये लिहिलेलं की नाही? मला सांगा मग ते ज्ञानेश्वरी वाचतेत बघ म्हणजे महात्म्य म्हणून त्यांना आपण ज्ञानेश्वरी वाचतेत जेव्हा वाचला नाही नाही हा अध्याय वाचला नाही. अहो हा अध्याय जरी वाचला नाही त्यांनी मुखोद्गत केला, भागवत जरी मुखोद्गत केला, गाथा जरी मुखोद्गत केला तर सद्गुरु शिवाय कृपा नाही. सद्गुरु शिवाय ज्या टायमाला सद्गुरु तुमचे सद्गुरु तुम्हाला कृपा कटाक्षाने मिळते आणि मग आपण काय म्हणतो सद्गुरु कृपा झाली त्यावर काय झालं? सद्गुरूची कृपा जर झाली तरच असा प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतो. कसा? तर आज या प्रसंगामध्ये मी उभा आहे कसा माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली. महाराज नुसती कृपाच नाही झाली तर कृपा कटाक्षाने न्याय, नुसतं न्यायच नाही तर माता थापटेला गुरुवारीला नाही तर काय केलं? थापटेला. आणि त्या थापटण्याच्या जोरावर मी आज या व्यासपीठावर उभा राहून काय बोललोय मला माहिती, काय बोललोय मी मला माहिती नाही, पण सुद्धा त्यांना मी सांगतो मला बोलता येणार नाही पण तरी बोललो. हा संत चरणी रज लागत असं वासनाचे बीज जळून जाय मग रामनामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे कंठी प्रेम नाटे नैने मेरो लोटे हृदय प्रगटे रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य विठोबा कुमारी
ब्रह्मसंत एकनाथ महाराज की जय, काल भैरवनाथ भगवान की जय। खाली बस आपण झालो त्रिदणी अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे नामजप शिबिर आणि या नामजप शिबिराच्या निमित्ताने आणि या उद्घाटन प्रसंगी हरिभक्तीपरायण अंकुजी महाराजांची सम्राट भाऊ नैवेद्य ठेवा. 5 मिनिटं शांत राहा. ते सगळं करतील आपण असं. आणि ह्या उद्घाटन करून असणाऱ्या कीर्तनरूपी सेवेसाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते, कधी येत कृपा. ज्यावेळेस सद्गुरूची कृपा होती त्यावेळेस या गोष्टी होत असतात. महाराज त्यांनी जे कीर्तन केलं तसं मी पहिलंच म्हणेन त्यांचं. आणि पहिलं कीर्तन त्यांनी केलं, पहिलं कीर्तन करत असताना त्यांनी ही भूमिका मांडली, म्हणजे त्यांनी जे भाव मांडला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. कारण वस्तुस्थिती आहे, इतर लेक्चर द्यायला जरी आला ना एखादा माझ्यासारखा आणि त्याला सांगितलं सांग सूचना, तर त्याची मान विठ्ठल विठ्ठल म्हणत असत. ही गादी सांभाळणं सोपं नाही, म्हणून त्यांचे मानावे, त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. या ठिकाणी तुम्ही सर्व साधक बंधू भगिनी आलेला आहात, तुमचं सर्वांचं आभार मानतो. थोडं कमी प्रमाण दिसलं मला यावर्षी असो, परंतु तुम्हाला जे मंडपात आहे धर्म मंडपात त्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही हा प्रपंच खेळीमुळे आपला परमार्थ खेळीमुळे करतो, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराज, आपल्याला घरातून निघणं एवढं सोपं नाही. त्यात बाबाला आवडत नाही का, आणि त्याची चूक तुम्हीच करता. कोण? तुम्ही म्हणलं, मी बोट दाखवून करतोय का? माझंच प्रवचन होतं, थोडं आखरात बोलतोय 2 शब्द का. जर भावे विना भक्ती, भक्ती विना, कारण तुमची मुक्ती तुमच्या हातात आहे. तुमचा भाव तसा नाही. मला गर्दी हवे गर्दी नसावी अशी परिस्थिती आहे. गर्दी हवी आहे गर्दी नसावी, परंतु परमार्थ याच्या उलट आहे, गर्दी असावी गर्दी नसावी. जर मीराबाई गर्दी नसती, उदाहरण सांगेल तुम्हाला, मीराबाई जर गर्दी नसत्या तर त्या संतही झाल्या नसत्या, नवऱ्याला देव केलं नसतं. प्रसंग आठवतात मीराबाईचा. म्हणून मला सांगायचं कशासाठी, असे दगड त्यांना पाहिल्यानंतर खरोखरचे दगड घेतो. अशाला त्या ठिकाणी बाबांनी सन्मार्गाला लावलं. आनंद एक वाटला की या ठिकाणी ज्यावेळेस आमचे गुरुतुल्य सर्व राहुरीकर मंडळी आले, सर्वांचे मला नाव परिचित नाही, परदेशी भाऊ असतील, आमचे अशोक मामा असतील, सावरे मामा असतील, हे बऱ्याच वेळेस यांचा परिचय झाला. हे मागच्या वेळेस सांगते, पण ते लग्नात भेटले, मी त्यांना ज्ञानातच ठेवलं. कमून ज्ञानात ठेवलं, ते आले रिकामे आले नाही, लग्नाला आले रिकामे यायचेच नाही. मी पाहिलं त्यांच्याकडे, मी म्हणलो ओम नमो आज्ञा वेद प्रतिपाद्यांचे जे संस्कृती आत्मरूपकाश. कारण जागृत करण्याचं ठिकाण महाराज ते, आणि ते जागृती सगळं घेऊन फिरतात. आनंद झाला, सगळे आले. आणि तितका आनंद झाला, अहो जे कीर्तन चालू होतं त्याच्यामध्ये जे रूपकता, त्याच्यामध्ये जो काही भाव तयार झाला,
तर तो भाव एवढा सुंदर होता की जसं तुकाराम महाराजच बीजेला आले. आणि हा भाव तुमच्यामध्ये दिसला, आनंद वाटला. आणि म्हणून तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो, आभार नाही म्हणत. कारण आभार मानणे इतकं मी मोठा नाही, मी ऋणी आहे तुमचा. तुम्ही आमच्या ह्या सर्वसाधारण असणाऱ्या बालकाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. शोभाच नव्हे तर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला गुणवंत करणारे आहात असं मला म्हणायचं. हो, आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला तुम्ही जी शोभा आणली, जे गुण आणले, रूप त्याची याचे ऋण आमच्यावर आहे, कायम राहतील. आणि अशीच आमच्यावर त्या ठिकाणी तुम्ही वरदास्त ठेवा, छाया ठेवा. कारण काय असतं, माणसं कुठेही बसत नाही, तो कुठेही बसत नाही. काय झालं, मला असं माझा स्वभाव विचित्र आहे. कोणी जर असं इथं उभं राहिलात का, मी तिकडे जाऊन उभा राहत असतो, त्याला म्हणतो ये सावलीला. कुठं मंडपाच्या बाहेर उभं राहायचं, काय म्हणायचं, ये सावलीला. येणार आहे का, नाही. कुठं उभं राहायचो, सावलीला. तसे आम्ही, तुम्ही आमचे सावली आहेत आणि आम्हाला तिकडे उभं राहणार नाही असं मार्गदर्शन करण्याची कृपा करा. म्हणून तुम्ही आलेल्या सर्वांना सूचना की या ठिकाणी याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. भोजन नाही, आणि त्याच्यात एक अर्थ लपलाय, महाप्रसाद. हा ना, तो कसा, कारण माझ्या ते त्यो खाणारे ते तर झालं, पण माझ्या तो आहे. कोण आहे तो? आहे तो हा विठ्ठल, तो हा तो याच्यात आहे, तो खाणार आहे. आणि तो खाण्यासाठी ज्यांना महावाक्याचा बोध झाला ते पवन सगळे इथे आहे. कोण येत आता प्रमाण दिलं भाऊ ना, पवन. मन आणि पवन एक झाल्यानंतर वार सुटलं, क्रिया करतो भाऊ सुद्धा. तुम्हाला जर वार सुटलं ना, याचं जर चिंतन करा, वार बोलले जात. मी एवढी सांगत नाही, परंतु वाच सांगतो. तुम्ही म्हणता तू एवढा पुढचा आहे का, नाही. कारण कसं आहे, अजून आम्ही अजून रागत होत, अजून काय रागत होत, पण कशामुळे एवढं बोलतो. हा, काय झालं, आता पांगळ्याला सुद्धा काठ्या बसवल्या जातात. त्या काय असतं, आता लगेच पाय बसवतात. तर आम्हाला पाय नाही बसवले, आम्हाला काय केलं, गोऱ्या कुंभारासाठी नसलेले हात फुटले. कोणचे हात, हात कोणचे, हरे राम हरे कृष्ण विठ्ठल हा जपावा सर्व काळ. आणि ती रीत सांगितली, आणि त्या रीतीमुळे आम्ही शहाणे झालो. कारण काय नाही तर फक्त पावसाळा यायच्या वेळेस आम्ही केव केव करत होतो. म्हणजे पावसाळा यायच्या वेळेस कोण केव केव करतो, आम्ही तसे होतो. परंतु खरोखर तुम्ही काय केलं बरं का, बोलायला काय इथं राहिले गाव संत्र लगेच 2 मिनिटं. आणि काय होतं मग, काय औषध राहत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही काय केलं, रावलीकर मंडळीना सगळं पाणी वरच घेतलं. आणि आता राहिलेलं आम्हाला सोडलं, मग आमचं कुठं कुठं भिजणार. आवाज झुळाला नाही सोडला, पण ही पाकी आहेत ना. म्हणून त्या ठिकाणी मी काय बोलता चुकलं असेल माफ करा. पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की बोलण्याच्या ओघात बोललो, फक्त मला एवढंच सांगण्यासाठी उभा केलं का कोणी उठून जाऊ नका. का याच्यानंतर आपल्याला अमृतपान करायचे. जेवण झाल्यानंतर महाप्रसादानंतर रावरीकर मंडळी आपले सगळे गुरुबंधू या ठिकाणी, गुरुबंधू नाही गुरुतुल्य असणारे गुरुच या ठिकाणी आपल्याला त्यांची अमृतमय वाणी ऐकायची. कोणीही कुठे जायचं नाही. दिवसभर त्या ठिकाणी अगदी आनंदामध्ये आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करायचा. आनंदाची डोही आनंदात चित्त त्या ठिकाणी रंगवायचं. एवढंच बोलतो आणि लगेच त्या ठिकाणी जय. नामा म्हणे देव देव, नामा म्हणे देव.
ऐसा हो कृपाळू लामा लामा म्हणे देव 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 नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करीतो सांभाळू अनाथांचा करीतो सांभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गरजे भीमातीर गरजे भीमातीर महिमा साजे थोर तुझ एका साजे तुझ एका महिमा साजे तुझ एका नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर